श्री काशीखंड अध्याय 48. गणेशाय नमः. ऐसे कद्रूचे दास्यत्व करिता अति क्रश झाली सुपर्ण माता. मग वैनतेय झालासे प्रश्निता माते प्रती ते काळी. सुपर्णे देखिली कैशी ते जननी जैसी अंबुविने कमळिनी. की शशिकला राहूचे वदनी काळवंडे जैसी. की माध्यान्नी अमोघ सुमन तैसे देखिले मात्र वदन. मग प्रश्निता झाला सुपर्ण माते प्रती त्या समयी. विनतेसी वदे महापुरुषार्थी माते तू कष्टी कवण्या करती. की पडलीस पुण्य तपस्वार्थी म्हणून झालीस अशक्त. तव बोलिली दक्ष नंदिनी महापतिव्रता तपस्विनी. म्हणे बावंद्या पुत्रे विन जननी ते जैसी मी दुःखी. जैसे दुःख अपुत्रिक मातेसी ते सरिता कुलींची वल्ली जैसी. अफळ जन्मतीयेचे कुशी तैशी पुत्र माता दुःखी. तव सुपर्ण म्हणे ओ माते तुझे अनुवादलीस सत्य ते पुत्र धरा भार हो विनते. ऐशा दुःखी जयांच्या माता तरुपर्ण वाते जैसे उडे नभी. ना तरी चैतवृक्ष अशोभी की ते वृक्ष फलित क्षितिगर्भी. भारे दाटे महिते तव सुपर्ण म्हणे माते प्रती. ते मज सांगावे जेने तू दुःखी निश्चिती. मग पूर्वील कथा निरूपी गरुडा प्रती जो पण केला क्रीडता. मग ज्ञाने पाहतसे सुपर्ण तव आले उशापाचे अवसान. म्हणे इसी घडले होते शापदान अरुण पुत्राचे. तव ताराक्ष म्हणे मातेसी तू विज्ञा पावे कद्रूसी. म्हणे जे अत्यंत प्रिय तुझसी ते मागावे मज प्रती. जेने आम्ही होऊ दास्यमुक्त असे जे तुम्हा कवण प्राप्त. तेची करू तुम्हासी प्राप्त ऐसे पुसावे तीसी. मग विनता निघाली वेगेसी विज्ञापिती झाली कद्रूसी. म्हणे मागावे जे प्रिय तुम्हासी जेने होईल मी दास्यातीत. जे प्रिय असेल तुझ्या मनी ते तू वस्तू मागे ओ बहिणी. मग विचारितसे शेषजननी काय पा मागो आता. मग कद्रुवदे प्रत्युत्तर आम्हासी दिजे पियुषाहार. जेने माझे सर्व ही कुमार अजरामर होतील पै. आम्हासी द्यावे अमृत मग तू दास्यापासून मुक्त. ऐशी आज्ञा घेऊन त्वरित निघाली विनता. मग कद्रूचे प्रतिवचन ते सुपर्णासी केले निरूपण. म्हणे त्यांसी प्रिय भोज दिजे पियुषाचे. मग ताराक्षवदे प्रतिवचन मी अमृत आणि न भरवशान. यावरी विनतावदे वचन गरुडा प्रती. जेथे आहे पियुष त्या क्षीरसागरी थोर प्रयास. तेथे सूर नरादी राक्षस रक्षण करीती सर्व काळ. मग ताराक्षवदे प्रत्युत्तरी म्हणे माते ते राक्षस दुराचारी. समस्त मारुणी क्षीरसागरी करी नरी घाव. विनतात मज म्हणे ओ माते मज आहार दे ओ दक्ष सूते. महावैश्वानर असे प्रज्वलित निश्चिते माझी या जठरींचा. मग विनतावदे ताराक्षासी तू क्रमिता क्षीर समुद्रासी. तेथे भक्षी कुटील निषादांसी ही माझी आज्ञा पै. त्या कुटील निषादांसी भक्षिता पुत्रा ब्राह्मण ओळखे रे निरुता. तो मारिता जाई जे अधापाता चंद्रार्कवरी पै. मग ताराक्ष माते प्रती पूसतसे म्या ब्राह्मण जे जाणावे कैसे. ते ओळखो येत ऐसे काय ती खूण सांगावी. मग बोलिली ते दक्ष नंदिनी तू राक्षस भक्षिता त्यावणी. कंठी लागेल जैसा अंगार कवणी ओळखे तोची ब्राह्मण. द्विजाची या स्त्रियेसी व्यभिचार रती रमणी जो संघटे नर. तो महाकुष्टी होय निर्धार पृथ्वी मंडळी. पूर्व पुण्य गाठी असेल तरी तो कष्टी न होय जन्मवरी. मग त्यासी चुकेल एरझारी 84 गर्भींची. कुष्टी न होय तरी तो होय पिसा अपस्मारे भ्रमे दाही दिशा. महादीर्घ दोष या कर्म व्यवसा पडे तो नर. ब्रह्मस्वाचा जो धरी अभिलाष तो विषा समान करी गानाश. मग ऐसे जाणूनी तो गरुडेश उडाला गगनी. तो महाक्षुधेचे निजवाडी निषादांसी भक्षित सेवनस्थळी. तव अवचितांची कंठनाडी लागला वनी. ताराक्ष व मुनी टाकी पृथ्वीवरी तव ते स्त्री देखिली धीवरी. ज्ञाने पाहे तव तिचे उदरी गर्द ब्राह्मणाचा.
मग सुपर्ण उडे खगांतरी, आला सुवर्णाचलाचे पाठारी. तेथे देखील तपश्चर्या करी पिता कश्यप तो. कश्यपे देखिले त्या राक्षसी, मग आलिंगिला हृदयासी. पुत्र दर्शने तो महाऋषी, आनंदला ते समयी. मग स्वामी म्हणे गा अगस्ती महंता, पुत्र दर्शने आनंदला तो पिता. जैसी आनंदे संगमी सरिता, जडी जळ मिळता पै. की जैसे महातीर्थ यात्रेसी, धारा स्नपन होय शिवासी. आनंदे हर इच्छी पूजेशी, तैसा पिता पुत्र दर्शने. मग पित्यासी वदे पक्षीश्वर, स्वामी मज दिजेजी पूर्ण आहार. सहस्र वर्षे क्षुधातुर, मी असे जी स्वामी. तव कश्यप म्हणे सुपर्ण, आता तू परियेसी माझ्या वचना. जेणे मिळसी पूर्ण भोजना, ते सांगो तुझ आता. धनेंद्र नामे वाणिज्य कर, तो काशीमध्ये होता पूर्वापार. तेने प्रसन्न करुणिया शंकर, मागितले पुत्र दोणी. सुवर्णक नामे तो प्रथम, पुत्र अवधारा. प्रसूती नामक दुसरा, मग निमालिया त्याची पित्रा. लागला कलहो दोघांचा, ते द्रव्य लोभाचे निमित्ते. हाणू म्हणती एकमेकांते, मग दोघे बंधू परिप्रीती मार्गाते न स्वीकारिती. मग ते काशीचे लोक चांग, तुडोणी विभागिती त्यांचा द्रव्य भागा. परी भांडती ते बंधू वर्गण, घेती प्रीतीने भागाते. ऐसे त्या दोघांची नित्य भांडण, चे कलहा त्रासले सर्वजण. मग ते देते झाले शापदान, एकमेका ते काळी. प्रथम बोले वडील सहोदर, तू होशील कूर्म जलचर. एरू म्हणे तू होशील कुंजर, स्थलचर जोका. ऐसे एकमेकांशी शापदान, विग्रह झाला करिता भांडण. तव तत्काळ धाविनले गण त्रिपुरांतकाचे. काळ भैरवाणी विकटमूर्ती, देहली विनायक परशु हस्ती. मग त्या दोघा बधू वर्गाप्रती, ताडिते झाले महाद्भूत. मग तो बोलिला गजेंद्रनाथ, म्हणे तुम्हा काय गा एवढा स्वार्थ. काशीमध्ये असोनी द्रव्यार्थ, पापी तुम्ही कल्पिता. येथे काशी जंतूचा जो सर्व व्यापार, तो करता करविता पूर्ण शंकर. तुम्ही मंदमती अति क्रूर, न राहिजे काशीमध्ये. येथे शिवसूत्रे चालती जंतू, शाप उच्छापांची व्रथाची मातू. तुमचे भांडण तोडील विनतासू, तू सुपर्ण तो पै. मग सुवर्णिका आणि प्रसूतिक, त्यासी दिखे दिता झाला विनायक. जो गजेंद्र महाविघ्नंतक, घातले तेने बाहेरी. येथे नाही रे शिव आज्ञे वांचून, तुम्हा वाराणसी नव्हे पावण. तुम्ही व्हाल रे भक्ष भोजन गरुडेश्वराचे. ऐसे ते दोघे बंधू दुराचारी, शिवगणी घातले काशी बाहेरी. मग सुवर्णाचलाचे पाठारी, क्रमिते झाले दोघेही. त्यांसी घालिता पंचक्रोशी बाहेरी. शापदान संघटले शरीरी, देह पालट झाला झडकरी. झाले ते कूर्म कुंजर. मग त्या महामेरूचे पाठारी जाण, तेथे क्रमिते झाले दोघे जण. मग सुवर्ण सरोवर पूर्ण देखिले तीही. शतयोजने तडाग देखिला, अवघा पूर्ण जीवने आथिला. मग त्या पूर्ण निरी एक प्रवेशला, कूर्मरूप होऊनिया. कुंजर संचरला वनस्थळी, कूर्म तो राहिला जळी. परी कल कोणते काळी, न तुटेची पै त्यांचा. कश्यप म्हणे गा गरुडेश्वरा, तू जाई त्या वायव्य कोणी सरोवरा. तू कूर्म कुंजर तुझिया आहारा, निर्मिले पुत्रा पै. ऐसे ते दुराचारी अपराधी, निरंतर भांडती दुष्ट बुद्धी. दोघे चारा घेऊनी मग युद्धी प्रवर्तती नित्य काळ. तो कैसा उडाला पक्षीश्वर, पक्षे झांकला दिनकर. की पर्जन्य जैसा गंधर्वेश्वर, लोपवी सोम सूर्या ते. मग देखिले सुवर्ण सरोवर, तेथे भांडती कच्छा आणि कुंजर. पशु झाले अहंकार, न सांडिती ते दोघे. तरी त्या कच्छ कुंजरा दोघांजना, कैसे लक्षिले त्यांची प्रमाण. कुंजर देखिला नयने जाणा, त्रयोदश योजने. द्वादर योजने त्याचा अपसर, इतुका प्रमाण असे तो कुंजर. आता कूर्म जो जळचर, किती संख्या पै त्याची. पसर द्वादश योजने त्यांचा, आणि चतुर्दश योजने उंचा. ऐसा त्याचा शरीर संख्येचा, लक्षिला भाऊ. ऐसे भिडता देखिले दोणी, की पर्वता होतसे संघटनी. मग ते दोघे दोही चरणी धरिले गरुडे.
झडपिले पक्ष्यांचे फडत्कारी, दोही चरणी जैसे उचलिले गिरी. मग प्रवेशला गगनोदरी, 21 मंडळे. धरिले नखाग्राच्या मुष्टी, मग तो क्रमी व्योमाचे पोटी. की दोन्ही फळे एकची देठी, नेतसे पक्षींद्र. ऐसा नभिक्रमी तसे ताराक्ष, बैसावया पाहतसे वृक्ष. जैसा गजस्थानी सहस्राक्ष, जय पावे गिरी पासुणी. ऐसा क्रमी तसे नभ मार्गी, तव मेरू पाठारी दक्षिण भागी. महावृक्ष देखिला उंच वेगी, 21 स्वर्गवरी. ताराक्ष पाहे भूमंडळी, तव वृक्ष देखिला जांभळी. खांदिया देखिल्या व्योम पोकळी, गेलिया अष्टदिशा. मग त्या वृक्षाची आलतेसी, ताराक्ष बैसला खांदिसी. मग पाहे वृक्षाची पेडासी, देखिले सरोवर. त्याची पेड 12 योजने, सरोवर आथिले पूर्ण जीवने. त्या वृक्षाचे फळ जैसे वारण, ऐरावता तुल्य. ते फळ पडता सरोवरी, मग पूर्ण होय त्याची रसधारी. मग ते अंबु वाहे सागरी, भरती सप्तही समुद्र. मग त्या सरोवराचे जीवन, शेवाळ मिश्रित होतसे फेन. तेथे निपजे 64 सुवर्ण, त्या नाव जांबुनद. मग फांदी गेली वायू कोणी, तेथे ऋषीश्वर बैसले ध्यानी. वालखिल्य नामक महामुनी, ते विधीचे कुमार. तो सुपर्णाचे भारे डहाळी, त्राणे कडाडली नभमंडळी. ते ब्रह्मसूत पडतील भूतळी, म्हणून धरिली सुपर्णे. कच्छ कुंजर चरणमुष्टी, डहाळी धरिली से चंचुपुटी. मग तो उतरला गिरिकुटी हिमाद्री प्रती. ते डहाळी लागताची पर्वत, अवघर झाला हेमवंत. मग ते ब्रह्मयाचे सूत, ठेविले हिमाद्रीसी. मग ते गजकूर्म पूर्ण वैरी, गरुडे भक्षिले उदरभरी. मग सुवर्णाचलाची या पाठारी, साधिले उड्डाण. मग काय करी विनतानंदन, तेने अमृताचा मांडिला प्रयत्न. तेथुनी क्रमिता झाला भुवन अमरेशाचे. तो अमर भुवनासी जाऊनी, अमृत पाहतसे नयनी. तव बोलिली गगनवाणी, गरुडासी ते काळी. म्हणे का पडसी चिंता विवसी, आता तू जाई क्षीरार्णवासी. तेथे पंचकुंडे अमृताची परियेसी, भरली असती. मग तेथुनी कश्यप नंदन, करी क्षीरार्णवासी उड्डाण. तेने क्षीराब्दी देखिला पूर्ण 64 लक्ष योजने. तो पृथ्वीचा आवरण समुद्र, तेथे जाऊनी बैसला तो पक्षींद्र. जैसा राहू ग्रासी अमृतचंद्र, तैसा ताराक्ष पियुषी. तेथे जव गेला विनतासूत, तव देखिले तेथे राखणाईत. संख्या शतसहस्र गणित, हरीचे गण असती. तेथे भौमराव तो गणाधीश, त्यावरी उठावला हो पक्षीश. पियुष प्राशन करावे हा उद्देश, तव हटकिला भौमे. तो अमरेशाचा दूत बलाढ्य वृत्ती, त्यासी गरुडे झडपिले पक्षवार्ती. चरणी विदारुणिया प्राप्ती, केली यमपुराची तया. तेने पळ सुटला रक्षण करा, एक धावी नले अमरपुरा. त्याही श्रुत केले त्या वज्रधरा, शची रमणा ते. मग सर्व सुरेसी वज्रधर, रथी बैसला जयंत कुमर. मग अमृत काजी धावणे कर, झाला इंद्र तो. ऐसा निघाला शचीकांत, सवेनी जवहण चतुर्दंत. ऐसा स्वभारेसी अमरनाथ, आला क्षीरार्णवासी. ऐसा आला सहस्रनयन, तेने पाचारिला सुपर्ण. तव तो पक्षींद्र कोपायमाण, पूर्ण झाला ते काळी. मग पक्षाचे झंझावाते, देव पराभविले कश्यप सूते. मग प्रवर्तला महा मल्लयुद्धाते ताराक्ष तो. सुपर्णा आणि देवेशा, महायुद्ध मांडिले परियेसा. दोघे बंधू परी महा आवेशा, चढले महाद्भूत. शस्त्रे आव्हानिली सहस्रनयने, ती गरुडासी जैसी शुष्कत्रणे. ती पर्वता पवरी पडिले, पर्जन्ये ते विगरुडा तृणतल्य. मग कोपला तो सहस्राक्ष, तेने वज्रे हाणितला ताराक्ष. की तो बिल्वपत्रे विरूपाक्ष, पूजिला जैसा. न माणीच वज्राचा प्रहार, जैसा कमळी हाणितला कुंजर. की तरुणने महागिरीवर,
ताडी जय जैसा. मग विनता सूत काय करी, नखाग्रे उत्पाटिला महागिरी. मग हाणीतला तो वज्रधारी गरुडे तेने. तो अंगासी लिगटला पाषाण, तेने त्रासला सहस्त्रनयन. तेनेची गुण नाम झाले सुपर्ण, गरुडेश्वरासी. घाई त्रासिला तो सूरपती, वैनते हाणीतला वज्रहस्ती. भेने पळाला तो अमरावती, निज गृह आपुलिया. ऐसा वज्रधर पळाला, विनता सूत विजयी झाला. मग सुपर्ण प्रवेशला अमृत हरावयासी. तव तेथे होता हुताशण, तोच फेरी प्रबळला कृषाण. मग काय करी तो सुपर्ण, वनीच्या ज्वाळांसी. तेने गगनी साधिले उड्डाण, चंचुपुटी भरिले मंदाकिनी जीवन. मग शांत केला हुताशण, कुंडीचा तो. मग काय करी तो सुरेश्वर, वैकुंठासी पाठविला हेर. तेथे प्रार्थावया षाडंधर, अमृत काजी. इंद्रे पाचारीला अंगिरा कुमरू, जया नाम बृहस्पती देवगुरु. त्यासी पुसता झाला विचारू, गरुडाचा पै. म्हणे जी हा कवणाचा कवण, महापुरुषार्थी कवणाचे वरदान. हा एवढा संपूर्ण कवण माता पिता याचे. तव देवगुरु वदे सहज, हा तरी धाकुटा बंधू तुझ. यासी ओढवले मात्र काज, म्हणून आला सुपर्ण हा. इतुका परी सुनी वृत्तांत, सूरपती राहिला निवांत. बृहस्पती आणिक सांगत, वृत्तांत त्या गरुडाचा. इंद्रासी वदता झाला बृहस्पती, हा पक्षी कुळाधिपती. ऐसा वर दुद्धिधला या प्रती, विरेंची नाथे. मग अमृत घेऊनी पक्षीश, मार्गी निघाला तो पियुष. तव धाविनला ऋषिकेश, अमृत घ्यावया कारणे. धावनी आला मेघश्याम, अमृत नेता देखिला विहंगम. हाटकीता झाला पुरुषोत्तम, गरुडा प्रती ते काळी. हरी म्हणे रे वनचरा, अमृत टाकी रे मस्त आहारा. की जाऊ पासी यमपुरा, असता आयुष्य. म्हणून हानीतला गदा घाते, आणिक बाणे विंधिला बहुते. ते दर्भपत्रा ऐसे गरुडा ते, लागती अंगी. मग ज्ञाने पाहे लक्ष्मीकांत, तव गरुडाचा न दिसे मृत्युअंत. बहुशस्त्रे हाणिता वैनत, परिहरी सण मानितो. ऐसिया देखुनी गरुडाच्या पुरुषार्थ, हा आश्चर्य वाटले वैकुंठनाथा. घटित देखुनी आपुलिया चित्ता, हरीने विचारिले मनी. यासी युद्ध करिता संपूर्ण, तरी हा नाटोपे सर्वथा जाण. तृणतुल्य केले एक सुदर्शन, आता युद्ध ते कायसे. हा पुरुषार्थी जाणवला आम्हा, युद्धी न जिंकवे विहंगमा. ऐसे मनी जाणवले मेघश्यामा, मग काय करिता झाला आता हाची निर्धार पूर्ण. जे ह्या पक्षींद्रासी होई जे प्रसन्न. मग हरी म्हणे भुजा उभारून, वर मागे गरुडा तू. तव हास्य करी गरुडेश्वर, कल्पद्रुमासी प्रसन्न केवी पांगार. काय इच्छा पुरविल पाथर, चिंतामणीची पै. गगनी उद्भवलिया तारा, त्या काय लपवितील दीन करा. मृगेंद्र काय मागेल मयुरा, ऐसे केवी घडे. सरिता सागरासी प्रसन्न, तरी हा शब्द गा अप्रमाण. महापर्वतासी शुष्क तृण, काय पा देऊ शकेल. तरी पर्येसी गा मधुसूदना, की विपरीत देखिली विचारणा. मी समर्थ तू मागरे कृपणा, इच्छा मनोभावे. जे असेल त्रैलोक्या विरहित, तूज कवणे काळी नव्हे प्राप्त. तूज म्हणा परीस प्रिय अत्यंत, ते मी देईन श्रीहरी. त्रैलोक्य मंडळी ज्या ज्यावस्था, हरी त्या देऊ शके भलता. त्या विरहित अपूर्व वरे आता, मागते मज दातयासी. तव बोलिला तो नारायण, तू ग्रहस्थ मी तुझ्या ब्राह्मणा. तरी तू होई गा माझे वहन सुपर्णा आता. गरुड म्हणे नारायणा, मी जन्मलो याची या कारणा. तू स्वामी मी सेवक जाणा, रक्षी मज अनाथासी. आजी सफळ जन्मदिन आमुचा, जो लाभ प्राप्त हरी चरणांचा. आता तुझ्या चरण कमळांचा, घेईल पृष्टीभार. सुपर्ण म्हणे जी श्री अनंता, मज त्या चरण कमळींची अपूर्वता. तेथे माझे मानस क्रीडता, पावेन महासुख. ते हरिनाम जपता हृदयंत.
म्हणून मी झाले शक्तिमंत पुरुषार्थपणे बोलिलो मात तुमची कृपा म्हणून. मग संतोषला नारायण म्हणे बा गरुडा तू ब्रह्म सगुण रथी ध्वजस्तंभी आरोहण असावे सर्व काळ. वैनतेय म्हणे मी ऋषिकेशी माता झालीसे कद्रूची दासी स्वामी ते निवारोणी विवसी. येईन मागुता जो मी पुरुषार्थ वदलो वैखरी तो तुची माझ्या हृदयी श्रीहरी. हे तू वाची देखिली आपुली थोरी माझे निमुखे मज हांक माराल ज्या वेळी तेव्हाची असेल चरणांजवळी. मग पहुडले हरी तये वेळी मग आला वज्रधर ऐसा गरुडा समीप आला अमरेश तेने हृदयी आलिंगिला पक्षीश. म्हणे आजी सफल जन्मदिवस बंधुआ तू भेटलासी. मग सुपर्णासी वदे सहस्रनयन तुम्हासी मानवला नारायण ऐसा तुमचा पुरुषार्थ कवण तो सांगावा बंधू मज. मग वदता झाला विहंगम आपुला सांगे जो पुरुषार्थ धर्म आणि पुरुषार्थाचा जो करी नेम तो पुरुष निंद्य जगी. परी बंधूपणे तू पुशिले तरी तुम्हा पाहिजे सांगितले तुझसी मी विभक्त न बोले सुरेश्वरा बंधुवा. तू माझा ज्येष्ठ बंधू सूरनाथ तुम्हासी सांगितला पुरुषार्थ तरी सत्याची मानावाजी अर्थ माझी या शब्दाचा तुम्ही. ही सप्तद्वीपवती मेरू मेदिनी कुळाचळांसी पृष्ठीवरी घेऊनी तुझी अमरावती चंचुपुटी धरुणी उडो शके स्वर्गी. सुपर्णासी वदे सूरपती ऐसा पुरुषार्थी बंधू मज प्रती. हा अमृत कुंभ मज हाती दिधला असे महादेवे मज मागेल तो शूळ पाणी मग म्या अमृत द्यावे कोठुनी. तरी तू बंधुवा माझ्या विचारुणी सांग पा मज लागी. जैसे श्रोतया विन नवरस की तारापती विना आकाश तैसा मी विभ्रष्ट गा देवाधीश अमृता विरहित पै. गरुड म्हणे गा देवाधीशा मज कारण नाही गा पियुषा. परी माता पडिली से वेवसा दास्यपणाची या. आता खूण सांगतो सुरेश्वरा अमृत घट देतो फणीवरा. तुवा पक्षियाचे रूपे एकसरा न्यावा झडपोनी. शक्रे पक्षी रूप धरिले त्वरित मग ताराक्षे आणिले अमृत. तवानंद वर्तला बहुत सर्पा कद्रुसुतांसी. मग सुपर्ण वदे कद्रुसी आता तुम्ही जावे ओ स्नानासी. शुचिर्भूत होऊन या अमृतासी भक्षावे तुम्ही. मग सर्पांनी शेषजननी वेगे आली गंगा स्नान करुणी. तव ताराक्षे ठेविला दर्भासनी पियुष घटतो. मग बोलिली ते दक्षबाळी तुझी माता दास्या वेगळी. अमृत देता तियेच्या करतळी तव झेंपाविले इंद्रे. तो भग नेत्री झाला ससाना अमृत घट नेत गगना. घेऊनी गेला अमर भुवना अमरेश तो. सर्प कद्रू अपमानुनी म्हणती साध्य गेले करी हुनी. दासे पिडिली विनता बहिणी हे तिचे उसने. म्हणून कुबुद्धी असेल जे देही ते भल्यांनी प्रहारी जे सर्वही. जैसे अमृता ते अपमानिलो आम्ही अही तैसेची चिंता तुरते. अमृत कुंभ होता दर्भासनी तो अमरेशे नेला झडपोनी. घेऊनी आला वज्रपाणी अमरावतीसी. अमृत घेऊनी गेला सूरपती तेची गुणनाम झाले अमरावती. सर्वदेव अमरेश म्हणती वज्रधरा पै. सर्पासी होती अमृताची क्षुधा दर्भासनी होते अमृत सुधा. ते प्राप्त नव्हे विखारा अबद्धा अल्पमती त्यांची. मग सर्प चाटिती त्या दर्भासनी तेने चिरुणी जीवा झालिया दोणी. पोटी पाय आले म्हणून फणीवर ते थोनी सर्प पक्षी यांचे वैर हे कळी लागली से पूर्वापार. मग माता घेऊनी काशीपूर पावला गरुडतो. तव कद्रूचा मुख्य कुमर तो सहस्रमोळी फणीवर. सत्यलोका जाऊनी सृष्टी कर प्रार्थिला तेने. म्हणे जीविरींची सृष्टी करा अधीशा आम्ही अति भीत सोत्या खगेशा. आम्हा करील तो वळसा हे तुम्हासी असावे श्रुत. आम्हासी राहावया कारण विधीन रूपी जे एकादे स्नान स्थान. तेने स्वस्थ होतीला मुचे प्राण या गरुडा हाती पै. मग विरींची बोले तै वेळी काळिये असावे यमुना जळी. तक्षके खांडव वनस्थळी वासुकीने शिवापाशी. ऐरावतासी राहणे मलयगिरी पृथ्वी भार घेऊनी फनेवरी.
पाताळ भुवनी रहिवास करी सहस्रफणी तू ऐसे वदला विरिंची देव विखारांसी मांडला सत्यभाव मग क्रमिते झाले ठाओ आपुलाले पै मग ताराक्ष विनता काशीपुरी तपसाधने केली बरविया परी सहस्र वरुषे त्रिपुरारी आराधिला गरुडाने मग प्रसन्न झाला त्रिनयन 21 स्वर्गस्थान ते जंबू वृक्षी भुवन दिदले गरुडा तुझ लागी मग सुपर्णासी म्हणे शंकर तू आजे लिंग स्थापिले गरुडेश्वर ते माझे स्वरूप विश्वभर पूजिती जे जे तेथे जे जे करीती दर्शन किंचित पत्री तोय स्नपण तयांचे निवारे महाविघ्न सर्प विशार जडी ऐसा देऊनी नाभिकार मग त्याची लिंगी राहिला हर मग तो गेला कश्यप कुमार जंबू वृक्षी बैसावया ऐशी गरुडेश्वराची शक्ती स्वामीस प्रश्नी तसे अगस्ती षण्मुख निरूपितया प्रती ते परिस्ता श्रोते हो स्वामीसी वदे अगस्ती मुनी मग ते विनता दक्षनंदनी मार्तंड पूजिला काशी स्थानी त्या नाव विनतादित्य मग विनतेसी वदे वरदान ते मुक्त केली दास्यापासून मग करीती झाली अनुष्ठान कश्यप कांता ते आता श्रोते सावध शरीरी कथामृत परिसाजी श्रवणद्वारी जेविता तृप्ती न होय तरी परिसावे पृथक मागुते हे कथा परिसता श्रवणी महाकिल विषा होय दहणी पवन होई जे कैलास भुवणी म्हणे शिवदास गोमा इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे देवदास चरिते खकोल्क विनतादित्य वर्णन नाम 48 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु इति 48 समाप्त।